नमस्कार. आपल्या कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचं अचानक निधन झालं आणि त्यांनी जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर एक खूप मोठी अडचण उभी राहते. त्यांचे कष्टाचे पैसे म्हणजे बँकेतले असोत, एफडी मधले असोत किंवा शेअर्समधले, ते सगळे अडकून पडतात. आज आपण ह्याच मोठ्या समस्येवरचा कायदेशीर मार्ग एका सोप्या आणि इंटरेस्टिंग कॉमिक कथेमधून समजून घेणार आहोत. जरा विचार करा, एका सामान्य कुटुंबाची ही गोष्ट आहे. घरातला कर्ता माणूस अचानक निघून जातो आणि त्यांच्याच हक्काच्या पैशांवर बँक जणू काही एक भलं मोठं कुलूप लावून टाकते. इथे बघा, आई आणि मुलं किती चिंतेत आहेत. का? कारण त्यांचं स्वतःचेच पैसे असूनही ते त्यांना मिळत नाहीत, ते वापरता येत नाहीत. ही परिस्थिती खरंच खूप सामान्य आहे आणि तितकीच दुःखद सुद्धा. मग आता प्रश्न हा उभा राहतो की जर मृत्यूपत्रच नसेल तर कायदेशीर वारसांनी या आर्थिक संकटातून बाहेर कसं पडायचं? हे जे अडकलेले पैसे आहेत ते परत मिळवायचे तरी कसे? चला तर मग यावरचा उपाय काय आहे ते पाहूया. या मोठ्या कुलुपाची एकच कायदेशीर चावी आहे आणि ती चावी म्हणजे एक कायदेशीर प्रमाणपत्र. आज आपण याच प्रमाणपत्राबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. तर या कायदेशीर चावीचं नाव आहे सक्सेशन सर्टिफिकेट. मराठीत आपण याला उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणतो. आता हे आहे तरी काय? तर हे एक असं सरकारी अधिकृत कागदपत्र आहे जे आपल्याला दिवाणी न्यायालयातून म्हणजे सिव्हिल कोर्टातून मिळतं. आणि या एका सर्टिफिकेटच्या आधारावर कायदेशीर वारसांना मृत व्यक्तीच्या बँक खात्यातले पैसे, त्यांचे शेअर्स, विम्याची रक्कम म्हणजे सगळी चलसंपत्ती मिळवण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. आता इथे लोकांचा खूप मोठा गोंधळ होतो दोन गोष्टींमध्ये. एक म्हणजे वारस दाखला आणि दुसरा म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट. बघा, वारस दाखला आपल्याला तहसील किंवा कलेक्टर ऑफिसमधनं मिळतो. तो फक्त मर्यादित कामांसाठी असतो, जसं की सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड किंवा ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी. पण सक्सेशन सर्टिफिकेट हे आपल्याला थेट सिव्हिल कोर्ट किंवा हायकोर्टनं मिळतं आणि बँकेतले पैसे, शेअर्स, एफडी यांसारख्या मोठ्या आर्थिक गोष्टींसाठी हेच सर्टिफिकेट लागतं. हे अनिवार्य आहे. तर एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा, बँकेत अडकलेले पैसे असोत, शेअर्स असोत किंवा विम्याची रक्कम असो, हे सगळं मिळवण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट हीच एकमेव खरी चावी आहे. याच्याशिवाय बँक तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. ठीक आहे, तर मग ही चावी मिळवायची कशी? आता न्यायालयाची प्रक्रिया म्हटलं की अनेकांना भीती वाटते, पण अजिबात घाबरून जायचं कारण नाही. हा एक सरळमार्गी प्रवास आहे ज्याचे काही ठराविक टप्पे आहेत. चला, हे टप्पे आपण एकामागून एक समजून घेऊया. तर हा सगळा प्रवास 5 सोप्या पायऱ्यांमध्ये होतो. सगळ्यात पहिलं, न्यायालयात जाऊन एक अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर वर्तमानपत्रातर्फे एक सार्वजनिक नोटीस दिली जाते. तिसऱ्या टप्प्यात न्यायाधीश सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करतात, सुनावणी होते. चौथं, जेवढी मालमत्ता आहे त्याच्या मूल्यावर आधारित कोर्ट फी भरावी लागते. आणि शेवटी एकदा का ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की न्यायालय तुम्हाला ते अधिकृत प्रमाणपत्र देतं. आता पुढचा प्रश्न, की हा अर्ज नक्की कोण करू शकतं? तर जी व्यक्ती गेली आहे त्यांचे कायदेशीर वारस म्हणजे पती किंवा पत्नी, त्यांची मुलं, आई वडील आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये भाऊ बहीण सुद्धा अर्ज करू शकतात. एक किंवा सगळे वारस मिळून सुद्धा हा अर्ज दाखल करू शकतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की अर्ज केल्यावर 30-45 दिवसांची नोटीस का द्यायची? त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. आपला कायदा सर्वांना समान संधी देतो. या नोटीसमुळे जर इतर कोणी वारस असतील आणि त्यांना या अर्जावर काही हरकत घ्यायची असेल तर त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते. ही एक अत्यंत पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया आहे. चला, आता येऊया सगळ्यात व्यावहारिक प्रश्नांकडे. पहिला, ह्यासाठी वेळ किती लागतो आणि दुसरा, खर्च किती येतो. कारण कोणत्याही कुटुंबासाठी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. साधारणपणे अर्ज दाखल केल्यापासून ते सर्टिफिकेट आपल्या हातात येईपर्यंत 6 ते 9 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हो, थोडा संयम नक्कीच ठेवावा लागतो, पण आपल्या हक्काच्या पैशांसाठी ही कायदेशीर प्रक्रिया शांतपणे पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. आता खर्चाबद्दल बोलायचं झालं तर जी कोर्ट फी असते ती तुमच्या मालमत्तेच्या एकूण किमतीवर अवलंबून असते. बॉम्बे कोर्ट फी कायद्यानुसार हे शुल्क वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आकारलं जातं. म्हणजे बघा, 50,000पर्यंत साधारण 2%, 50,000 ते 2 लाखांपर्यंत 4% आणि 3 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 7.5% शुल्क असू शकतं. पण याची कमाल मर्यादा 75,000 रुपये आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की या प्रक्रियेला वेळ आणि पैसा दोन्ही लागतं, पण हाच एकमेव सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग आहे ज्यामुळे वारसांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळतात. थोडा वेळ लागतो, पण हक्क नक्की मिळतो.
चला आता आपल्या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात आनंदाच्या टप्प्याकडे जाऊया. अनेक महिन्यांचा संयम आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर अखेर त्या कुटुंबाला त्यांचा हक्क मिळतो. आणि तो क्षण येतोच. न्यायालयाच्या बाहेर त्या कुटुंबाच्या हातात ते चमकणारं सक्सेशन सर्टिफिकेट आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान सगळं काही सांगून जातंय. आता त्यांच्या मालमत्तेवरचा त्यांचा कायदेशीर अधिकार अधिकृतपणे सिद्ध झालाय. आणि हे चित्र बघा, सगळी कहाणी स्पष्ट होते. जे कुटुंब एकेकाळी त्या बंद तिजोरीसमोर हताशपणे उभं होतं, तेच आज बँकेत हसतमुखाने उभं आहे. बँक मॅनेजर त्यांना त्यांचे पैसे देत आहेत आणि मागे तीच तिजोरी आता पूर्णपणे उघडी दिसते. त्या एकाच सर्टिफिकेटने त्यांची आर्थिक चिंता कायमची मिटवून टाकली. चला तर मग, या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो त्यातले काही सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. हे मुद्दे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत. लक्षात ठेवण्यासारखे 5 मुद्दे. 1. मृत्यूपत्र नसेल तर बँकेतल्या पैशांसाठी, शेअर्ससाठी सक्सेशन सर्टिफिकेट अनिवार्य आहे. 2. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे सर्टिफिकेट फक्त पैसे गोळा करण्याचा अधिकार देतं, मालकी हक्क नाही. म्हणजे जी रक्कम मिळेल ती सगळ्या कायदेशीर वारसांमध्ये वाटून घेणं बंधनकारक आहे. 3. अर्ज करण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही. 4. अर्जात खोटी माहिती दिली तर सर्टिफिकेट रद्द होऊ शकतं. आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कायदेशीर मार्ग हाच सुरक्षित मार्ग. हा जनजागृती संदेश ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण स्वतः आवश्यक ती कायदेशीर तयारी केली आहे का, याचा विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.